नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी ज्यांना पैसे आलेले नाहीत. कारण आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून एकूण 2,22,00,000 महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे जमा झालेले असून लाभार्थी महिलांची संख्या लवकरच 2,50,00,000 असं होईल असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आणि यांनी हेही सांगितलं आहे की राहिलेल्या आपल्या ज्या काही पात्र महिला आहेत तर त्यांचे पैसे सुद्धा कोणत्या दिवशी येणार आहेत हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत 2,22,00,000 एवढ्या महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे जमा झालेले आहेत. आता कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि की पैसे नाही आले आणि तुमचं गाव, आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे. तर तुम्हाला नक्की समजेल की कोणत्या दिवशी हे पैसे येणार आहेत आणि कोणाला येणार आहेत आणि किती येणार आहेत. दिवाळीचा हप्ता जो आहे ते तुम्हाला किती मिळणार आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. कारण तुम्ही काय करता, चॅनलला सबस्क्राईब करत नाही, मग मी व्हिडिओ टाकलेले असतात परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. असे कामाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन आहे ते दाबून ठेवा, म्हणजे जसा मी व्हिडिओ टाकेन तसा तुमच्यापर्यंत पोहोचेल. लक्षात घ्या मित्रांनो, सगळेजण हे लाडकी बहीण योजनेचे जे काही हप्ते आहेत, पहिला हप्ता असू द्या, 3 हप्ते असू द्या पहिले, किंवा आताचा 4था आणि 5वा हप्ता असू द्या, तर या हप्त्यांचे सगळेजणच वाट पाहत आहेत. आता याच्यामध्येच आपल्या ज्या काही आदिती तटकरे मॅडम आहेत, महिला व बाल विकास मंत्रिमंडळ जे त्यांच्याकडे आहे, त्यांनी याच्यातच एक मोठी घोषणा केलेली आहे की 2 कोटी ज्या महिला आहेत त्यांना तर पैसे गेले, पण माझ्या ज्या राहिलेल्या माता भगिनी आहेत त्यांचं काय, तर त्यांना कधी पैसे मिळणार, त्यांची दिवाळी गोड होणार का नाही हे सुद्धा त्यांनी इथं सांगितलेलं आहे. आता इथं त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत, त्याच्यामध्येच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही महत्वाच्या घोषणा सुद्धा इथं केलेल्या आहेत, ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेले आहे. कुठलं, 4था आणि 5वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे, दिवाळी बोनस आपण ज्याला म्हणतो, 3,000 रुपये दिवाळी बोनस, हे जवळपास आता सगळ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत. परंतु उर्वरित महिलांना कधी, त्यांना काय मिळणार का मिळणार नाही, ह्याच्या संदर्भात सगळ्यांना मोठी आता इथं तफावत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की या ज्या काही पात्र महिला आहेत त्या ज्यांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्यांचा फॉर्म हा अप्रूव्ड आहे परंतु अजूनही पैसे आलेले नाहीयेत, तर ह्यांच्याकडे एक मोठी चिंता आहे. कारण सगळं तर व्यवस्थित आहे, मग काय प्रॉब्लेम आहे, तर काही या अप्रूव्ड फॉर्म मध्ये असं निदर्शनात आलं की बँकेकडे तुम्ही आधार कार्ड तर जमा केलेले आहेत परंतु तुमचं जे काही आधार सीडिंग आहे त्याच्यामध्ये वेळ लागत आहे, आधार सीडिंगला वेळ लागत आहे आणि आधार सीडिंगचं वेळ लागल्यामुळं तुम्हाला तिथं पैसे यायला उशीर होतोय. आता ह्याच्यामध्ये तुमची तर काही चूक नाही, कारण तुम्ही आधार कार्ड तर आता दिलेलं आहे. मग ह्याला किती दिवस लागतील बुवा, तर ह्याला आता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं जे आधार आहे ते सगळं आधार सीडिंगचं जे काही काम आहे, प्रक्रिया आहे, ते पूर्ण होणार आहे. आणि मग तिथून पुढे तुम्हाला कधी येणार पैसे याची सुद्धा तारीख मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ हा संपूर्ण पहा, अत्यंत महत्वाचा असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मी आता सांगितलं की जवळपास 10 ते 15 लाख अजून अशा महिला आहेत ज्यांचं आधार सीडिंग स्टेटस अजूनही इनॅक्टिव्ह दाखवत आहे. जरी तुम्ही फॉर्म भरून दिला असेल, जरी तुम्ही आधार सीडिंग बँकेत जाऊन केला असेल किंवा घर बसल्या ऑनलाईन केला असेल, तरी सुद्धा तिथं अजून इनॅक्टिव्ह दाखवत आहे. अशा कारणामुळे काही महिलांना उशीर होत आहे. आता उशीर व्हायचं तुम्हाला कारण तर समजलेलं आहे की उशीर का होत आहे बुवा, तर ह्याच्या मागे हे कारण आहे. आणि दुसरं म्हणजे की ज्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांच्या खात्यापर्यंत ट्रान्झॅक्शन्स आलेले नाहीत परंतु अजून ट्रान्झॅक्शन तुमच्याकडून बँकेकडून तुमच्यापर्यंत आलेले नाहीत. आता ते पैसे कधीही तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात. आजपासून सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे. तर आज सुद्धा पैसे काही महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत, परंतु आतापर्यंत एकही रुपया नाही आलाय असे कोण आहेत त्यांनी पटकन कमेंट करायचंय की आम्हाला कुठल्याही योजनेचा पैसे अजून मिळालेले नाहीत, किंवा मिळाले तर ते अर्धेच पैसे मिळालेले आहेत, पूर्ण पैसे मिळालेले नाहीत. तर तशाने कमेंट करून सांगायचंय, म्हणजे आपल्याला पुढे बघता येईल. आता लक्षात घ्या, पुढे मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मोबाईलवरून सुद्धा तुमचं जे काही ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह हे पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर माय आधारची साईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला तिथं तुमचं बँक आधार सीडिंग स्टेटस हे चेक करायचं आहे. आता राहिली गोष्ट यांची की ज्या आपल्या रिजेक्टेड ज्यांचा फॉर्म झालाय, लक्षात घ्या, आता रिजेक्टमध्ये खूप सारे त्यांनी रिझन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाकोणाचं उत्पन्न जास्त आहे किंवा तुमच्या घरात तुम्ही सरकारी नोकरदार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर रिजेक्टेड ज्यांची त्यांचा फॉर्म झालाय तर त्यांनी सुद्धा लिहायचंय की रिजेक्टेड आहे आणि तुमचं कारण काय दिलंय तुम्हाला ते सुद्धा तुम्ही इथं कळवायचे. आणि लक्षात घ्या,
ज्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा फॉर्म हा काय झालेला आहे, रिजेक्ट, तर त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना ह्या दिवाळीचा कुठलाही हप्ता, तुमची लाडकी बहीण योजना असू द्या, तुमची गॅसची योजना असू द्या, त्या योजनेचे पैसे तुम्हाला येते मिळणार नाहीत. तर त्याची दक्षता तुम्ही घ्यायची, कारण तुम्ही वाट बघत बसाल की पैसे येणार, आज येणार, उद्या येणार. नाही, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना अजून तरी एडिटचा ऑप्शन आलेला नाहीये. जर एडिटचा ऑप्शन आला यदा कदाचित तर मी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून टाकेन, परंतु त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आता पुढे लक्षात घ्या, ती ठीक आहे, पण आता आधी तटकरे मॅडमने म्हणल्यात की उर्वरित महिलांना लवकरच पैसे येणार. मग लवकरच मध्ये कधी पैसे येणार, तर तुम्हाला माहिती आहे त्यांनी अंगणवाडी सेविकांना सुद्धा सांगितलं आहे की येईल त्या 8 तारखेपर्यंत सगळ्याचे जे काही प्रॉब्लेम्स असू द्या ते प्रॉब्लेम्स सगळे समजून घ्यायचे आणि तिथं जी समिती बसवली आहे, प्रत्येकीच्या समिती बसवलेली आहे, त्या समितीला त्याचा जो काही आडाखा आहे तो सगळा द्यायचा आहे आणि तिथून ती लिस्ट वरती येणार. वरती लिस्ट जी काही आहे ती अप्रूव्ह होणार आणि अप्रूव्ह झाल्या आता तुमचं त्याच्यामध्ये काही कारण असू द्या मित्रांनो, तुमचं फॉर्म अप्रूव्ड असू द्या, तुमचं आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असू द्या किंवा तुमचं काही गॅस योजनेचा प्रॉब्लेम असू द्या, सगळं तुम्हाला तिथं होणार आहे. तर तिथं तुम्हाला काय करायचंय, तिथं जाऊन तुम्हाला सगळी तुमची जी काही तक्रार आहे ती दाखल करायची आहे. आता काय म्हणतात की तक्रार घेत नाहीत, तर तक्रार घेत आहेत. एवढंच काय, तर काही अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्या स्वतःहून फोन करत आहेत की तुम्हाला पैसे आले का, आले नसतील तर तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सांगायचे आहेत की माझं आधार सीडिंग नाहीये तर माझं आधार सीडिंग करून द्या, किंवा माझं सगळंच बरोबर आहे बाबा तरी पण मला पैसे नाही आले, तर हे सुद्धा तुम्ही तिथं सांगू शकता. ह्या सगळ्याचा अंगणवाडी सेविका मदत सुद्धा करत आहेत. आता राहिलेल्या महिलांचे पैसे कधी येणार हे महत्वाचं आहे. तर ज्या आपल्या माता भगिनी ज्यांचे पैसे अजून अकाउंटमध्ये आलेले नाहीत अशा महिलांना लक्षात घ्या, 8, 9 आणि 10 ह्या 3 दिवसांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. 8, 9, 10 लक्षात घ्या. बँक सीडिंग ज्यांचं झालेलं नाही त्यांना 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा, त्यांना 9 तारखेला पैसे येतील. ज्यांचं सगळं आता क्लिअर झालंय त्यांना उद्या पैसे येतील आणि ज्यांचं अजून काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आलेले असतील त्यांना 10 तारखेपर्यंत म्हणजे सगळं सॉल्व्ह होऊन जाईल. तुमचं गॅसचं असू द्या, तुमचं कशाचंही असू द्या, तुमची गॅसची केवायसी केली का नाही हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय. गॅसची केवायसी केल्याशिवाय कोणालाही गॅसचा हप्ता मिळणार नाहीये. गॅसची केवायसी पाहिजे, महिलांच्या नावावर कनेक्शन पाहिजे. आता महिलांच्या नावावर कनेक्शनसाठी किती रुपये मागत आहेत तुमच्याकडे हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं आता या योजनेचा लाभासाठी आपल्याला किती खर्च करावा लागेल, जेणेकरून आपल्याला हे करायचं की नाही हे सुद्धा इथं ठरवता येईल. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच चॅनलसाठी आपल्या व्हिडिओला भेट देत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.